किंवा त्याच्या चॅनलवर जा आणि मला सपोर्ट करा म्हणून अशा कमेंट करतो. तर ह्या चुका मी सुद्धा केलेल्या. चॅनलची जी लिंक आहे ती यूट्यूब स्टेटस व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करू नका. इंस्टाग्राम स्टोरीला अजिबात तुम्ही हे करू नका. काम पण होतंय, व्हिडिओचे याला पैसे पण मिळतात आणि ह्यांचं किती छान ना सगळं हॅपी. तर तसं काही नसतं. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना. दुपारची वेळ आहे, सकाळची कामं वगैरे आटपली आणि आता दुपारी निवांत अशी गॅलरीमध्ये बसलेली आहे. जेवण वगैरे झाले. तर आज कुठलाही रुटीन ब्लॉग नाही आहे किंवा कुठलं म्हणजे टिप्स वगैरे काही अशा मी शेअर करणार नाही. आज ना मी तुमच्याबरोबर माझी यूट्यूब जर्नी शेअर करणार आहे. तर ना मी गॅलरीमध्ये बसलेली आहे. आजूबाजूला जरा गाड्यांचा आवाज येणार, कोणी बोलण्याचा आवाज येणार, तर थोडंसं इग्नोर करा. तर असो. तर बऱ्याचदा ना मला कमेंट आलेली आहे की तुम्ही ताई तुमची यूट्यूब जर्नी शेअर करा. तुम्ही कसं यूट्यूब स्टार्ट केलं किंवा तुम्ही चॅनल ओपन केल्यानंतर तुम्ही काय केलं तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी म्हणावं. तर असं ग्रो झालेलं नाही अजून. फक्त आपले 5,000 सबस्क्रायबर्स आहेत. पण तरीसुद्धा मॉनिटायझेशन होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला असे बऱ्याचदा मला कमेंट आलेले आहे. तर म्हटलं चला त्या कमेंटचं सुद्धा उत्तर देऊया. आणि मी ना वाट बघत होते एका गोष्टीची. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर कुठलाही व्यक्ती कुठल्या गोष्टीची वाट बघतो, तर पेमेंटची वाट बघत असतो. तर थोडीफार मला पेमेंटची पण आशा होती. पण यूट्यूब हे जेव्हा मी स्टार्ट केलं ना, तर तेव्हा ते एका वेगळ्या गोष्टीसाठीच केलं होतं. मला माहितीच नव्हतं की यूट्यूबमधनं पेमेंट मिळतं पण आणि अशा सगळ्या गोष्टी. तर जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं बघा 2022 साली मी स्टार्ट केलं होतं. आणि ना यूट्यूबमधलं म्हणजे पूर्ण असं शून्य नॉलेज होतं, मला काहीच नॉलेज नव्हतं. मग पहिला जो व्हिडिओ आहे तर तो आम्ही सिंधुदुर्गला गेलो होतो, त्याचा मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला. सर्वात पहिलं मग आम्ही फिरायला गेलो ना, तर तेव्हा भरपूर शूट घेतलं होतं. पण ब्लॉग शूट करायचे कसे, एडिट करायचे कसे, मोबाईल कसा धरायचा, शूटिंग कसं करायचं, ह्या कुठल्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या आधी. आणि म्हणजे काहीच नाही करायचं. मला साधा फक्त एक फोटो जर काढायचा असेल ना, तर त्या पोजेस पण मला लवकर देता येत नव्हत्या. मग नंतर मी काय केलं, हळूहळू पहिला ब्लॉग जो आहे तो रेसिपीचा टाकला. एक ब्लॉग टोमॅटोची चटणी मी केली होती, तर ते मी शूट केलं आणि ते टाकला. पहिला ब्लॉग आहे तो माझा, तो मी अजून चॅनलवर तसाच अपलोड केलेला आहे. म्हणजे सुरुवात कशी करायची व्हिडिओची आणि व्हिडिओचा एंड कसा करायचा हे सुद्धा मला कळत नव्हतं. मग मी नंतर व्हिडिओ टाकत गेले, कुठल्याही विषयावर व्हिडिओ टाकत गेले. मला नक्की कळतच नव्हतं की असं पण असतं की व्हिडिओमध्ये एक कॉन्टेंट आपलं चॉईस करायचं असतं, एक कॉन्टेंट ठरवायचं असतं, कॅटेगरी ठरवायची असते आणि कॅटेगरीनुसार आपले जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवर आपल्या अपलोड करायचे असतात. मग ते कुठलेही कॅटेगरीचा व्हिडिओ असू देत, तर एकच कॅटेगरी अशी चॉईस करायची असते. तर असं बघा, मग मी असं मला कळालं जेव्हा, तर तेव्हा मग मी खूप विचार केला आणि असा पण विचार माझ्या मनामध्ये आला की एखाद्या गोष्टीवर आपण जर PhD केली ना, तरीसुद्धा आपण आयुष्यभर एकाच गोष्टीवर नाही बोलू शकत. जसं की फॅशन डिझायनिंग असू दे, ब्लाऊज स्टिचिंग वगैरे असू दे, या सगळ्या गोष्टींवर. तर मग काय करायचं बरं, काय करायचं. आणि रेसिपी पण रोज नाही आपण अपलोड करू शकत. आपल्याला सगळ्याच गोष्टी दाखवायच्या असतात जे की आपण आपल्या लाईफमध्ये करतो. तर मग मी ब्लॉगिंग चॉईस केलं आणि ब्लॉगिंगमध्ये कसं आपल्याला सगळ्याच गोष्टी दाखवता येतात. रेसिपी असू दे, फॅशन असू दे, आपलं लाईफस्टाईल आपण कसं जगतोय ते, आणि किचन टिप्स वगैरे, होम ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी. तर मग म्हटलं चला ब्लॉगच चॉईस करूया. तर ब्लॉग कॅटेगरी मी चॉईस केली. ब्लॉग कॅटेगरी चॉईस केल्यानंतर पण व्हिडिओ अपलोड कसे करायचे, थंबनेल, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला काहीच माहिती नव्हत्या. तर मग मी त्याआधी हळूहळू माहिती करून घ्यायला लागले. आणि मग यूट्यूबचं मग ते सेटिंग्स म्हणा, प्रत्येक सेटिंग्स ज्या आहेत, मॉनिटायझेशनची म्हणजे काय क्रायटेरिया असतात ते पण, मग मी हे सगळं मला जाणून घ्यायला, समजून गेलं ना, संपूर्ण 1 वर्ष माझं त्यामध्येच गेलं, शिकण्यामध्येच गेलं. मग मी 1 वर्ष माझ्या शिकण्यातच लावले की टॅग्स कुठले लावायचे असतात, टायटल कसं लावायचं, थंबनेल कसं लावायचं, सेटिंग्स कशा करायच्या, परत प्रॉपर आपलं चॅनल जे आहे, गाड्यांची वर्दळ पण चालू आहे आणि दुपारची वेळ आहे ना, तर पाऊस पण पडतोय. गॅलरीमध्ये मी बसलेली आहे. मला माहिती नाही की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही स्पष्ट. तर असो. तर आता आपलं चॅनल जे आहे ना, तर ते चॅनल कस्टमाइज कसं व्यवस्थित असं होईल, म्हणजे करायचं असतं आपल्याला, ते कस्टमाइज करायचं असतं, छान दिसेल. तर बॅनर एक तयार करायचा असतो आपल्या चॅनल.
तर मला ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या, बेसिक ज्ञानसुद्धा नव्हतं, मला एकदम शून्य ज्ञान होतं. तर ज्यांना आहे ना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, म्हणजे मोबाईल कसा हातामध्ये धरायचा, कसं व्हिडिओ शूट करायचा, तर काही म्हणजे कॅमेरासमोर कसं बोलायचं, कॉन्फिडन्स आपला कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टी लेडीज म्हणजे आता काही लेडीज ज्या आहेत त्या छान ॲक्टिव्ह आहेत, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांना येतात. आणि मी कसं ना कधीच घराबाहेर गेले नाही किंवा कधीच अशा कुठल्या गोष्टी केल्या नाहीत. साधा एक फोटो काढायचं म्हटलं तरी पण मला कसं तरी वाटायचं. ह्या इतक्या शून्यातून मी हे सगळं जे आहे ना त्याची सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळं ना म्हणजे माझ्यापेक्षा थोडं तरी तुम्हाला येईल ना, तर तुम्ही 100% करू शकता. जर मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत? सगळ्या ज्या लेडीज आहेत ज्यांनी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे 100% यश हे यूट्यूबमध्ये मिळतंच. फक्त कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आणि त्या करायच्या नाही. हे जी काही मी यूट्यूब जर्नी मी पार केलेली आहे, 0 पासून 5,000 सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो गाठलेला आहे. तर त्याबद्दलच मला थोडेफार जे मला अनुभव आलेले आहेत पर्सनली, ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही नवीन चॅनल जर ओपन केला असेल तर अजिबात तुम्ही सबस्क्रायबर वाढतील म्हणजे वाढवायचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे म्हणून कोणाच्याही मागे लागू नका किंवा कुठल्याही नातेवाईकाला आपल्या चॅनलची लिंक शेअर करू नका. नातेवाईकाला नाहीच म्हणत असं मी, व्हॉट्सअपवर आपण चॅनलची जी लिंक आहे ते व्हॉट्सअपच्या स्टेटसला आपण शेअर करतो, परत इंस्टाग्रामच्या स्टोरीला आपण टाकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती कोणाबरोबरच आपण शेअर करायची नाही. यानं होतं काय, तुम्हाला एक गोष्ट सांगते, अनुभव आलेला आहे मला. आपण जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट करतो तेव्हा एक तर आपल्याला आहे ना आपले सबस्क्रायबर जे आहेत ते एकदम म्हणजे खरे असावेत असं आपल्याला वाटतं, जे की आपल्यामध्ये इंटरेस्ट दाखवतील, आपले व्हिडिओ बघतील, ज्यांना आपण आवडतो, आपले व्हिडिओ आवडतात, ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या टिप्स आपण जे काही सांगतोय त्यांना त्यामध्ये थोडा जरी इंटरेस्ट असला पाहिजे. तर असे सबस्क्रायबर निवडायचे असतात आपल्याला, ते खरोखरच आपला व्हिडिओचा आहे ना, आपल्या व्हिडिओची वाट पण बघतात आणि आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना इंटरेस्ट पण असतो. तर अशाच लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचावा म्हणून तुम्ही कधीही तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ती यूट्यूब स्टेटस व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करू नका. इंस्टाग्राम स्टोरीला अजिबात तुम्ही हे करू नका, देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःहून म्हणजे चॅनलची रीच वाढवण्याचा प्रयत्न करता तर तेव्हा तुमच्या चॅनलची रीच ना हळूहळू डाऊन होते. तुम्ही यूट्यूब स्टेटसला जेव्हा तुमचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओची लिंक म्हणा किंवा आपल्या चॅनलची लिंक आपण शेअर करतो ना, तर तिथून आपल्याला ना आपले लॉयल सबस्क्रायबर मिळत नाहीत. काय होतं माहिती आहे का, एखादं इंटरेस्ट आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतं, एखादं दाखवत नाही. नावं ठेवणारे पण खूप असतात, डिमोटिवेट करणारे पण खूप असतात. त्यामुळे ना आपल्या व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओची जी लिंक आहे ना ती व्हॉट्सअप स्टेटसला किंवा स्टोरीला कधीही टाकू नका. हा एक खूप मोठा तोटा होतो आणि तिथून आपल्याला कधीही लॉयल सबस्क्रायबर मिळत नाही. चॅनल ग्रो होण्यासाठी यूट्यूब स्वतः आपल्याला मदत करत असतं. आता समजा आता हा ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे, ब्लॉगिंग म्हणजे डेली रुटीन म्हणा किंवा रेसिपीज, इतर काही गोष्टी, टिप्स वगैरे, होम ऑर्गनायझेशन, अशा सगळ्या गोष्टी. तर यूट्यूबचं ना एक ऑडियन्स असतं बघा, म्हणजे ऑडियन्स असतं, स्टोरी ऐकणारं ऑडियन्स वेगळं असतं, त्यानंतर ब्लॉग बघणारं ऑडियन्स वेगळं असतं, रेसिपी बघणारं ऑडियन्स जे आहे ते वेगळं असतं. तर आपलं ब्लॉगिंगचा जो व्हिडिओ आहे ना, फर्स्ट टाईम तुम्ही अपलोड केला तर तो व्हिडिओ आहे ना बरोबर त्या ब्लॉगिंगवाल्या ऑडियन्सकडेच जातो आणि आपलं थंबनेल, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित असल्या ना, तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला की तो व्हिडिओ थोडा का होईना पण इंटरेस्ट दाखवतात, बघतात. थंबनेल जर चांगलं दिसलं तर आणि समोरच्या व्यक्तीला जर आपला व्हिडिओ आवडला, आपलं बोलणं आवडलं तर ते नक्की आपल्याला सबस्क्राईब करतात आणि आपले पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ ते बघतात. फक्त आपण ना आपलं काम जे आहे ब्लॉगिंगचं ते एकदम व्यवस्थित करायचं. आणि व्हिडिओ काय होतं ना, यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघा, कितीही व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगण्यात येईल की यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी की नाही ना सातत्य असणं खरंच खूप गरजेचं आहे. रोज व्हिडिओ टायमिंगला तुम्ही अपलोड केलेच पाहिजे. अजून एक आलेला अनुभव असा आहे मला की यूट्यूबमध्ये बघा, सबस्क्रायबर मिळवण्याच्या मागे आणि वॉच टाईम गोळा करण्याच्या मागे ना आपण लाईव्ह घ्यायला सुरुवात करतो किंवा त्याच्या चॅनलवर जा आणि मला सपोर्ट करा म्हणून अशा कमेंट करतो. तर ह्या चुका मी सुद्धा केलेल्या आहेत, तर तशा चुकासुद्धा तुम्ही करू नका. यानं काय होतं ना, एकतर लॉयल सबस्क्रायबर आपल्याला मिळत नाहीत. आपल्या व्हिडिओमध्ये जे लोक इंटरेस्ट दाखवतात ना, तर तीच लोक त्यांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, जे आपल्याला म्हणजे आपल्या गोष्टींमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये थोडा तरी इंटरेस्ट दाखवतात. नाही तर मग काय होतं ना, तुम्ही कुठनंही कसेही सबस्क्रायबर गोळा केले तर फक्त तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबरचा जरी तुम्ही टप्पा पार केला तर तुम्हाला आहे ना पुढे व्ह्यूज मिळायला खूप अवघड जातं. कारण जे सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर आहेत तर ते तर लॉयल नसतात, कारण ते तर आपण व्हिडिओ अपलोड केला तर ते तर काही बघणार नाही.
मग पुढे काय होतं, व्ह्यूजला प्रॉब्लेम येतो, व्ह्यूजच मिळत नाहीत. तर तुम्ही लॉयल सबस्क्रायबर जर पहिल्यापासून जर सुरुवात केली ना गोळा करायला, तर तुम्हाला व्ह्यूज पण मिळतील. तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते म्हणजे लॉयल असल्यामुळे तुमचा व्हिडिओ पण बघतील ना, त्यामुळे तुमचं वॉच टाईम पण पूर्ण होईल. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या चुका मी केलेल्या आहेत. चॅनलची लिंक व्हॉट्सअपला म्हणजे स्टेटसला अपलोड केली, स्टोरीला अपलोड केलेली आहे. ते असं अजिबात करू नका. आणि खूप खूप म्हणजे खूप नुकसान होतं. आणि आपले सबस्क्रायबर म्हणजे आपलं चॅनल आहे म्हणून पण कोणाला सांगायचं नाही. कारण काही लोक काय करतात, फक्त बघूया ही काय करते म्हणून, एवढं फक्त बघण्यासाठी म्हणून बघतात, सबस्क्रायबर करतात, म्हणजे सबस्क्राईब करतात, एखादा व्हिडिओ बघतात आणि नंतर सोडून देतात. तर अशा सबस्क्रायबरचा सुद्धा आपल्याला खरंच काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे सबस्क्रायबरच्या पाठीमागे लागू नका, वॉच टाईमच्या पाठीमागे लागू नका. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम आपल्याला 365 दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो. 365 दिवसांमधले ना तुम्ही 60 दिवस काय 30 दिवस सुद्धा तुम्ही व्हिडिओ जे आहेत ना तुमचे एकसारखे शूट करून, एडिट करून, ब्लॉग असू द्या, ब्लॉग कॅटेगरी जरी असले ना, कुठलीही कॅटेगरी असू द्या, पण एकसारखे जर शूट करून तुम्ही त्याच टायमिंगला जर टाकत गेलात ना, तर स्वतः यूट्यूब तुमचं चॅनल जे आहे ना ते ग्रो करण्यामध्ये मदत करेल. तर असे थोडाफार माझा जो काही अनुभव होता तो मी तुम्हाला सांगितला. आणि कोणाच्या तरी लाईव्हला जायचं आणि मग आपण लाईव्ह घेणार, मग ते आपल्या लाईव्हला येणार आणि मग अशानं चॅनलचं वॉच टाईम कंप्लीट होतं ना. अशा मॉनिटायझेशनचा खरंच काहीच फायदा नसतो, शून्य फायदा असतो. या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तेव्हापासून मी कोणाच्या लाईव्हला पण जात नाही आणि म्हणजे कोणाला म्हणत पण नाही की माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि माझे चॅनल आहे म्हणून पण मी कोणाला सांगत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला आलेला आहे. आणि यूट्यूबमध्ये खरं तर आहे ना करिअर करणं म्हणजे सोपं काम नाही आहे, खरं सांगते. कारण यूट्यूबमध्ये ना आपण म्हणतो पैसा आहे, तर पैसा तुम्हाला मिळणार, पण पैसा कसा मिळणार, तुम्ही मेहनत केल्यानंतरच. तिथं आहे ना फक्त घामाचा पैसा मोजला जातो असं म्हणूयात आपण. एडिटिंग करणं, शूट करणं, व्हॉइस ओव्हर करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप खूप कष्टाच्या आहे. आपण समोर बघतो की अरे वा हिचं किती छान चाललंय, तिचं काम पण होतंय, व्हिडिओच्या हिला पैसे पण मिळतात आणि ह्यांचं किती छान ना, सगळं हॅपी. तर तसं काही नसतं. आपण जेव्हा त्या क्षेत्रात उतरतो, आपण जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा सगळं कळतं आपल्याला, खरी मेहनत काय आहे, खरं कष्ट काय, खरी मेहनत काय आहे, खरा अनुभव तेव्हाच तुम्हाला मिळेल. तर अशा सगळ्या गोष्टी आणि अशी माझी यूट्यूब जर्नी होती. आता आपण मुद्द्यावर येऊया, यूट्यूब पेमेंट. तर यूट्यूब पेमेंट मिळताना पण मला भरपूर अडचणी आल्या. त्या अडचणी कुठल्या आल्या मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते आणि पेमेंट सांगते, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तर बघा, यूट्यूबच्या पॉलिसीज असतात, काही रूल्स असतात. तर मी एक दिवस असा एक व्हिडिओ अपलोड केला. म्हणजे मला यूट्यूबचे काही रूल्स मी नीट वाचले नव्हते, काही पॉलिसीज मी नीट वाचल्या नव्हत्या किंवा माहीत नव्हत्या मला. तर मी असा व्हिडिओ अपलोड केला. तर स्विमिंग करतानाचा मुलांचा व्हिडिओ होता, पण मुलांनी कपडे घातले नव्हते. तर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना मला त्या व्हिडिओवर ना कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक आलं. माझं चॅनल मॉनिटायझेशन झालं होतं तेव्हा चॅनलचं, आणि छान मला पैसे पण, अर्निंग पण माझं चालू झालं होतं. आणि कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक एका व्हिडिओवर आला. तेव्हापासून माझे 3 महिन्यापर्यंत, मला वाटतं 3 महिने का 3.5 महिने माझा जो चॅनल आहे ना तो डिमॉनिटाईज केला गेला होता. म्हणून मला यूट्यूब पेमेंट आतापर्यंत, म्हणजे माझं आतापर्यंत 2-3 पेमेंट घेऊन पण झालं असतं. त्यामुळेच मला यूट्यूबचं पेमेंट जे आहे ते उशिरा मिळालं. तर कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक आला होता. तर मी 3 महिने, आता विचार करा, आपल्याला जर एक दिवस व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर आपण विचार करतो की काय कॉन्टेंट तयार करावं, काय करावं, काय बोलावं, कसा व्हिडिओ शूट करावा. आणि मला 3 महिने कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक आल्यामुळं माझं जे चॅनल आहे ते मला तर सोडून देता येत नव्हतं. 3 महिने मला फुकट व्हिडिओ टाकावे लागत होते. चॅनल डिमॉनिटाईज झालं होतं, त्यामुळं आपलं डॉलरचं जे साईन आहे ते जातं, अर्निंगच आपल्याला होत नाही तिथून. तर मग मी 3-3.5 महिने मी वाट बघितली कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक जाण्याची, आणि 3-3.5 महिने मी फुकट व्हिडिओ अपलोड करत गेले. त्यातून झालं असं की मला म्हणजे इंटरेस्ट राहायचा नाही की मला आता काय मिळणारच नाही, त्याचा म्हणजे फायदाच नाही आहे ना मेहनत करून. पण तरीसुद्धा ना मी असेच व्हिडिओ टाकत गेले. त्यानंतर कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक निघाला. त्यानंतर मला गुगलचं जे ॲडिशन पिन जो असतो ना तो मिळण्यामध्ये इतका प्रॉब्लेम आलेला की मी जेव्हा पण म्हणजे व्हेरिफिकेशन करायचे गुगल पिन मला मिळावा यासाठी आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असतं. तर ते व्हेरिफिकेशन करायला जायचे ना तर माझं व्हेरिफिकेशनच कॅन्सल व्हायचं. एकतर माझं ते ह्याचं पॅन कार्ड, त्याला 2 लागतं, पॅन कार्ड एक लागतं बघा, आणि एक ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. तर ते दोन्ही मी व्हेरिफिकेशन करायचं, तर माझं व्हेरिफिकेशनच होत नव्हतं. मग मी बऱ्याच यूट्यूबर्स बरोबर बोलले. काही जणांना मी मदत पण मागितली, पण काही जणांनी मला सांगितलं, पण काही जणांनी मदत पण नाही केली माझी. तर अशा पण अडचणी भरपूर आल्या. आणि मग शेवटी एक चॅनल आहे, आता चॅनलचं नाव नाही सांगत, एक चांगला असा यूट्यूबर आहे, त्याने मला मदत केली या सगळ्या गोष्टींसाठी. फायनली मग माझं गुगल पिन आलं.
गुगल पिन आल्यानंतर मग मी बँक वगैरे लगेच लिंक केली. आपल्याला जो टॅक्स फॉर्म आहे US टॅक्स फॉर्म तो पण भरायला लागतो, तो पण मी टॅक्स फॉर्म भरला, फिल केला आणि फायनली मला आहे ना आत्ता एवढ्या सगळ्या कष्टानंतर, एवढ्या सगळ्या धडपडीनंतर, एवढ्या सगळ्या व्यापानंतर मग मला फायनली आत्ता माझं यूट्यूब पेमेंट जे आहे, पहिलं यूट्यूब पेमेंट जे मिळालेलं आहे. आणि इथून पुढं ना तुमचे आशीर्वाद, तुमची कृपा, आशीर्वाद, कारण माझ्यापेक्षा मोठ्या ज्या आहेत वयानं मावशा, माझ्यापेक्षा मोठ्या ज्या ताई आहेत त्यासुद्धा आपलं चॅनल बघतात, खूप प्रेमानं बघतात, खूप छान छान कमेंट करतात. खूप लांबपर्यंत एकतर गुजरातच्या ताई आहेत ते सुद्धा आपलं चॅनल बघतात. तर खूप चांगल्या चांगल्या कमेंट मला तुमच्या येतात ना, तर खरंच खरंच खूप भारी वाटतं. आणि त्या कमेंटमुळेच मी मोटिवेट होते व्हिडिओ करण्यासाठी म्हणा, किंवा अशा साफसफाई, होम ऑर्गनायझेशन, अशा काहीतरी असे व्हिडिओज तुम्हाला आवडतात माझे डेली रुटीनचे, तर तेच मी शेअर करते ना, त्यावरच खूप छान कमेंट येतात. त्यामुळे तुमची मनापासून मी आभारी आहे. आणि तुमच्याचमुळे ना हे यूट्यूब पेमेंट मी म्हणजे घेऊ शकले आहे. तुमच्या सपोर्टमुळं आज मला यूट्यूब पेमेंट मिळालं आहे. आणि फायनली मी तुम्हाला सांगते की यूट्यूब पेमेंट किती आलेलं आहे. आता सध्या बघा सोन्याचे रेट काय चालू आहेत, तर 1,00,000 रुपये तोळा आहे. तर 1 ग्राम ना मी सहज घेऊ शकते. इतकं आपलं आत्ताचं फर्स्ट यूट्यूब पेमेंट आलेलं आहे. एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर एवढं पेमेंट आलेलं आहे. त्या पेमेंटमध्ये मी खुश आहे. अजून थोडंसं जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करीन, थोडंसं जास्त पेमेंट वाढवण्याचा प्रयत्न करेन. फायनली आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझे तर सगळे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि काय काय घटना घडल्या, काय काय गोष्टी ह्या सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर असो, आता आजच्या व्हिडिओची शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि छान छान ब्लॉग बघत राहा. बाय बाय.